बाबा पण ना, कशाला जायचं तिकडे हॉस्पिटलमध्ये? काय सांगणार बाबा, आपण थांबवून थांबले का ते? ताईला रागवायचंच होतं तर मग फोन करायचा ना, बस स्वतः तिकडे कशाला जायचं? आता ते तिकडे जाऊन एवढा सगळा राडा करणार म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांसमोर ताईचा इन्सल्ट होणार नाही का? एवढंच पडलंय आपल्याला. अहो, काय झालं हॉस्पिटलमध्ये? अंजू आली नाही का तुमच्या बरोबर? तिकडे सगळ्यांच्या देखत बापाच्या तोंडावर येणार नाही असं सांगून मोकळी झाली. तुझवीण शंभो मज कोण तारी. हॅलो, आऊ गिरिजा बोलतेय. अगं कशी आहेस बाळा? सगळे मजेत आहे? हो, श्रीकांतचा एवढा मेजर ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही कोणीही मला कळवलं सुद्धा नाही. अगं तसं काही झालं नाहीये, म्हणजे काळजी करावी, भेटायला यावं असं नाही काही झालेलं आहे. बरं आहे तू? मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला बघितल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. अगं तू कशाला जातेस हॉस्पिटलमध्ये? टाळताय ना? अगं म्हणजे तिथे बरेच लोक आहेत ना, औषध वगैरे आणायचं असेल तर बरेच आहेत. मग मलाच का जाऊ नको म्हणताय? आता सरळच तुला सांगायचं म्हणजे अंजली आहे तिथं, तिची काळजी घ्यायला. आता तू तिथं जाऊन पुन्हा कळलं मला. आणि कळलेलं तू समजून घेशील अशी अपेक्षा आहे. रागिणी, तू तिला तिकडे पाठवलंच नाही, चूक केलेली आहेस. पण मी माझ्या परीने समजावून सांगत होते तिला. अगं पण जरा दरडावून जरबेनी सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. हे सगळं म्हणजे नेमकं काय झालं तिथे हॉस्पिटलमध्ये? श्रीकांतच्या घरच्यांशी काही वादविद झाला का? आपलीच मुलगी आपल्याला तोंडावर पाडते म्हटल्यानंतर इतर माणसांची गरजच काय आहे? तुम्ही तिला शांतपणे मी तिला शांतपणे समजावून सांगितलं की घरी चल. मला तर एकदा असं वाटतंय की या प्रसंगानंतर ती पुन्हा श्रीकांतच्या प्रेमात. काय माहिती, येऊ जाणे.
मला एवढंच कळतं की तिची बदनामी होऊ नये, तिला त्रास होऊ नये म्हणून आपण गावी जायचा निर्णय घेतला होता. आता ती यायला तयार नसेल तरी आपण तरी काय करणार आहोत तिकडे जाऊन? काय झालं? राजकन्येने काय उत्तर दिलं? माहित नाही. अंजली, असं नाही म्हणून नाही चालणार. तुला उत्तर द्यावंच लागेल. अंजली, माझ्या एका चुकीची एवढी मोठी शिक्षा देणार आहेस का तू? प्लीज काहीतरी बोल. तुझा नकार ऐकून माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही. हे जग माझ्यासाठी काहीच उपयोगाचं नाही. प्लीज बोल अंजली. आपल्या दोघांनाही उत्तर माहिती आहे, तरीही तुला बोलावं लागेल. बोल. औषधं बरोबर आहेत सगळी, फक्त ती वेळच्या वेळी द्या. हो डॉक्टर. आता अंजली स्वतः लक्ष घालते म्हटल्यानंतर सगळं वेळच्या वेळी. आणि तसेही त्यांच्यात पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत. ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. थँक्यू डॉक्टर. ओके. सरू कुठे? हा अगं, सगळं मेडिकल स्टोअर मध्ये बिल द्यायला गेले. बर, मी श्रीसाठी खायला घेऊन आले. तुम्ही आणि सरिता घरी जा. कालपासून इथेच आहात. जरा आराम करा, फ्रेश व्हा. मी इथेच आहे, काळजी करू नका. बरं, मी पटकन अंजलीला सांगून येऊ का? नाही, सांगते ना, मी सांगते. बस, श्रीकांतसाठी पेज आणली आणि दुसऱ्या डब्यात तुझ्यासाठी आणले. खाऊन घे. रात्रीपासून काही खाल्लं नाही माहितीये मला. कधी या मुलीला महत्वाची वेळ म्हणून फोन लावायला जावं ना, तर फोन बंद. हे अंजूचं सगळं जे चाललंय त्याला तुमचा छुपा पाठिंबा तर नाहीये ना? काय वेड्यासारखं बोलतेस? नाही रे, सगळं एवढं घाईघाईने लावायला घेतलं म्हणून मनात आलं माझ्या. ठीक आहे, मग सगळं अस्ता व्यस्त राहू दे का घर? नाही, तसं नाही. रागिणी, तू गावाला जायचं असं म्हणाल्यानंतर तिकडे जाऊन 2 दिवस आधी मीच सगळी तयारी केली ना. आणि त्यापुढे काय घडलं हे सगळं तू बघितलंस ना. तरी तू मला असे प्रश्न विचारतेस? म्हटलं अंजूचं जसं मत बदललं तसं तुमचंही मन बदललं की काय? हे बघ, मुळात तू अंजूला तिकडे जायची परवानगी दिलीस ना, तिथेच चुकलेलं आहे. आणि आता वर तूच मला टोमणे मार. काही नाही, मुलांना लाडावून ठेवले ना, त्याचे परिणाम आहेत, दुसरं काही नाही. आता का शांत बसला? काही उत्तर नाही म्हणून? उत्तराचं काय नाही. आपण आता सगळं सामान घरात घेतलं, पुन्हा ते सगळं लावून वगैरे टाकलं. आता घरमालकांना काय सांगायचं ना याचा विचार कर आधी. टोमणे मारते. अरे देवा,
आता एका पाठोपाठ एक किती प्रश्नांना किती संकटांना सामोरं जायला लागणार आहे देवालाच माहिती. हे घ्या, फोन लागतो का बघा तिला. सुखाच्या कळ्या हाती ओंजळीत नाव तुझे, तुझी मला चाहूल उगा आभासांचे गाव नव्हे. सागराते शोधते मी तुझा एक ध्रुव तारा, तुझे स्पर्श जागवे हा पहाटेचा गूढ वारा. तुझ्या पापण्यांचे गाणे स्वप्न लागती गुणगुणून, देह तुझा मन माझे एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. क्षणांच्या बोलवाती मानवून जाते कोणी, तुझा स्पर्श आणेल पुन्हा आर्जवांची जुनी गाणी. क्षणांच्या बोलवाती मानवून जाते कोणी, तुझा स्पर्श आणेल पुन्हा आर्जवांची जुनी गाणी. ओळखीचे अनोळखी एक नाव ओठांवर, सुख तू जाता जाता थांबले रे काठावर. इथे तुला शोधताना कसे मी मला सावरू, जन्मसात जगले रे एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. ब्राह्मण काय सांगते. चार गोष्टी कुठे मनासारख्या घडत होत्या तर वेगळंच सांगते. घरातल्या जवळच्या माणसाच्या रूपात संकट हळूहळू घराकडे येत आहे. रे देवा, आता हे काय वाढून ठेवले. मी तिथे जाऊनच परिस्थितीत फरक पडेल. काही गरज नाहीये त्याची. काळजी करण्यासारखं काही नाहीये. अंजली तिथे असताना काळजी करण्यासारखं काहीच नाही असं कसं होईल. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. आज मला काही माहित नाही आणि त्या अंजलीला श्रीकांतबद्दल सगळी माहिती आहे. ती माझ्या आधी हॉस्पिटलला पोहोचते. बाकी कोणाचं काही नाही, पण ऍटलीस्ट सरिता आणि काकूने तरी मला कळवायला हवं होतं. त्यांनीही काही सांगितलं नाही मला. त्यांची मतं बदलली की काय. कशी आहे आता तब्येत. ठीक आहे, ठीक आहे. मी श्रीकांतच्या तब्येतीबद्दल विचारलं. मी त्याबद्दलच बोललो. तुला काही वेगळं उत्तर अपेक्षित होतं का. पप्पा, हल्ली आपण एकमेकांची वादच घालत असतो नाही सतत. तुला श्रीकांत बद्दल त्याने काही कळवलं नाही एवढी तू महत्वाची नाहीयेस म्हणून ही चिडचिड आहे का.
आपण ना एकमेकांना फक्त प्रश्नच विचारतोय का? उत्तरं नाही आहेत का आपल्याकडे? नाही तसं नाही. काय आपल्याकडे आपल्याला हवी असलेली, आपल्याला अपेक्षित असलेली उत्तरं नाही आहेत म्हणून. तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मी देणार नाही. एनिवे, मी आता हॉस्पिटलला चालले श्रीकांतला भेटायला. त्याची काही गरज नाहीये. चांगला आहे तो आता. आणि तू तिथे जाऊन परिस्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाहीये. तू डॉक्टर आहेस का? आहेस? मी तिथे जाऊनच परिस्थितीत फरक पडेल. काही गरज नाहीये त्याची. काळजी करण्यासारखं काही नाहीये. अंजली तिथे असताना काळजी करण्यासारखं काहीच नाही असं कसं होईल? लग गया सारा सामान वापस. अरे लेकिन याची जागा बदलली. काकू, ये बहुत अच्छा हुआ की तुम्ही इथून जायचा निर्णय चेंज केला. अरे तू कशाला एवढा खुश होतोय? हे सगळं 3-4 दिवसात. बाबा आलो. हा हा. झाली सुरू सगळीकडे चर्चा. वाटलंच होतं मला. आता ते दार तरी लावून घ्या. हो. अंजुचाई, हा. अहो अंजुचाई, झालं का सगळं सामान लावून? मला वाटलं तुम्ही मला मदतीला बोलवाल. जाऊ दे, पण एक चांगलं झालं, तुम्ही गावी जायचा निर्णय रद्द केलात. हो ना. अंजू आली नाही अजून? नाही म्हणजे ती आजींबरोबर गेली, ती अजून तिकडेच आहे. हो. का? आता हे तुमचे सगळे प्रश्न संपवायला मलाच जाऊन तिला घेऊन यायला लागेल. मग अजिबात काही उरणारच नाही प्रश्न विचारण्यासारखं, नाही का? बघा, तुम्ही परत चिडलात. आता चिडून काय उपयोग आहे हो? तुम्ही येणार आहात का माझ्या बरोबर? कुठे? नाही, तुम्ही जाते ना, एकटी जाते. कदम काकू, हे मगाशी कदम भेटले होते मला. तुमच्या घरी काय ते नवीन पडदे आणलेत म्हणे. अगं बाई, हो का? हो हो. मग मला निघायला हवं. येते हा मी. रागिणी, आता आपली अंजू काय लहान नाही राहिलेली. लागली असेल काहीतरी गरज म्हणून थांबली असेल तिकडे. आणि आपण सुद्धा सगळ्यांच्या बाजू समजून नको का घ्यायला? मग आल्यावर आधी एवढा त्रागा केला, पण काय झालं? अंजू सारखं तुमचंही मत बदललं. पण मी सहजासहजी हार नाही मानणार, सांगून ठेवते. एवढं खरं आहे की बरी आहे हो मुलगी. मला एक सांग, आता आपण फक्त श्रीला घरी नेणार की अंजलीला पण? मी तक्रार करायला नाही आले तुझ्याजवळ. प्रसंगच असा आणलायस, तुझ्याशिवाय कुणाचा आसरा नाही रे देवा. आता बरा होतोय श्री. तुझी कृपा आशीत राहू दे. असंच पाठीशी राहशील ना देवा. श्यामल, अगं श्रीसाठी डबा आणला होता, तुला इथे बघितलं म्हणून आलो. सकाळी तुम्हाला यायचंच नव्हतं देवाजवळ श्रीसाठी प्रार्थना करायला. आता तू देवाला धमकी दिलीस ना, मी काय बोलणार आणखी? हा, फक्त श्रीच्या तब्येतीबरोबरच त्याचं वैवाहिक आयुष्यही मार्गी लागो एवढीच त्या बाप्पाकडे प्रार्थना कर. श्यामल, कसं आहे आता श्री? काय म्हणतात डॉक्टर? माझ्यापेक्षा अंजलीलाच विचारा ना, तीच चांगलं सांगू शकेल तुम्हाला. अंजली जर आपल्याकडे आली नसती तर काय केलं असतं का आपण? हो बाई, तिच्या येण्यानं श्री बरा होतोय आहे, खरं आहे. आणि हा निव्वळ योगायोग नाहीये श्यामल, प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतंय आपल्या. हे बघा, तुम्ही काय बोलताय मला नाही समजत आहे. मला फक्त एवढं कळतंय की त्या मुलीच्या येण्यानं
तिच्या प्रयत्नानं माझा मुलगा मला परत मिळतोय. पूर्वी झालं ते झालं, पण एवढं खरं आहे की बरी आहे हो मुलगी. एवढं तिला बोलले तरी आली मदतीला. मला एक सांग, आता आपण फक्त श्रीला घरी नेणार की अंजलीला पण?